नमस्कार, मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे, राहणार बार्शी, जिल्हा सोलापूर। सदर आगामी 2025 सालामधील हवामान अंदाज सांगण्यासाठी आलो आहे। माहे एप्रिल महिन्यामध्ये पावसाची शक्यता असून व गारपिटीची पण शक्यता आहे। एप्रिल महिन्यामध्ये पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये एखादे चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता असून त्याबद्दल मी आपणाला पुढे माहिती देईन। मे महिन्यामध्ये दिनांक 15 मे नंतर राज्यातील उष्णतामानामध्ये वाढ होणार असून साधारण 44 ते 46 अंश सेल्सिअस डिग्री पर्यंत राज्यातील तापमान जाण्याची शक्यता असून मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे। सदर त्याच काळामध्ये बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता असून त्याचे जास्त दाबाच्या म्हणजे डीप डिप्रेशन मध्ये रूपांतर होणार असून ते काही काळ चक्रीवादळाची स्थिती निर्माण करू शकते। 25 मे पासून अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे। तसेच मान्सून केरळला येण्यास विलंब होणार असून तो सन 2025 च्या सालातील जून महिन्यामध्ये शेवटच्या आठवड्यात एखादे कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता असून त्याचे डीप डिप्रेशन क्षेत्रात रूपांतर होण्याची शक्यता आहे। सदर जून महिन्यात पाऊसमान कमी राहण्याची शक्यता आहे। तसेच जुलै महिन्यात सुरुवातीच्या 3 आठवडे पाऊसमान कमी राहील, अधूनमधून पाऊस पडेल। शेवटच्या आठवड्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे। ऑगस्ट 2025 मध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे। याच काळात धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ होईल। ऑगस्ट महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात एखादे डीप डिप्रेशन किंवा चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता आहे। सप्टेंबर महिन्यात बऱ्यापैकी पाऊसमान राहील। वर्षी दिवाळीमध्ये राज्याच्या काही भागात पावसाची शक्यता आहे। वरील सर्व परिस्थिती पाहता जुलै अखेरपर्यंत सध्याच्या धरण पातळीतील पाण्याचे नियोजन करणे आवश्यक आहे। सन 2025 सालात 50% धरणे 100% क्षमतेने भरतील। 25% धरणे 50 ते 100% क्षमतेने भरतील व 25% धरणे हे 50% आत भरतील। सदर असा अंदाज अजून राज्यातून कोणीही दिलेला नाही। सदर हा माझा व्हिडिओ आवडला असल्यास त्याला लाईक करा, सबस्क्राइब करा। धन्यवाद।